Good morning, students. Myself, Dr. Vijay Mante, Department of Economics, Pratap College, Autonomous Ammaler. In last lectures, we have seen one of the types of market structure, that was duopoly. In that lecture, we seen meaning of duopoly, nature of duopoly markets, and its futures, types of duopoly markets, and which models functioning in their market. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा बाजाराचा प्रकार बघणार आहोत. त्याला अल्प अधिकार किंवा अल्प विक्रेताधिकार किंवा अल्पजन अधिकार बाजार असं म्हटलं जातं, परंतु इंग्लिशमध्ये ऑलिगोपॉली मार्केट असाच शब्द त्याला आहे. यामध्ये त्याची व्याख्या, त्याचे प्रकार आणि त्या बाजाराची वैशिष्ट्ये आपण यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण सुरुवातीपासून बघतोय की अर्थशास्त्रामध्ये जेव्हा बाजारपेठेचा, बाजार संरचनेचा आपण अभ्यास करतो, त्यामध्ये स्पर्धेनुसार, स्पर्धेवर आधारित पूर्ण स्पर्धा, त्यामध्ये शुद्ध स्पर्धा हा एक प्रकार, आणि मग पूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी हा प्रकार आपण बघितला. त्याच्यामध्ये काही दुसरे प्रकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, नंतर ड्युओपॉली, आणि आज आपण बघणार आहोत अल्प विक्रेताधिकार. खरं तर या शब्दामध्येच आपल्याला कळतं की या बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या किती. कारण कुठल्याही बाजारपेठेचं स्वरूप बघत असताना मी काही निकष तुम्हाला जे सांगितले आहेत की आपण निकष बघतो अर्थशास्त्रामध्ये, त्यावरून त्या बाजारपेठेचं स्वरूप, त्या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेला मिळणारा नफा तोटा, त्या बाजारपेठेतील वस्तू कशा प्रकारच्या आहेत, ते 4-5 निकष, विक्रेत्यांची संख्या, ग्राहकांची संख्या, वस्तूचं स्वरूप, किंमत कशी ठरते, उद्योग संस्थेला प्रवेश आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो आणि त्यानंतर त्या बाजारपेठेचं स्वरूप लक्षात येतं. तर आजची जी बाजारपेठ आहे, अल्पजन किंवा अल्प विक्रेते, हा पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचा एक महत्वाचा प्रकार. पूर्ण स्पर्धा जर आपण सोडली तर इतर सगळे प्रकार कसे आहेत, अपूर्ण स्पर्धेवरती आधारित, की जेव्हा बाजारामध्ये वस्तूच्या उत्पादकाची संख्या अल्प असते तेव्हा ती बाजारपेठ अल्पाधिकारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. म्हणजे ऑलिगोपॉली, ऑलिगो मीन्स अल्प आणि पॉलिन मीन्स सेलर, असा त्याचा अर्थ आहे. आणि यावरून अल्पाधिकार म्हणजेच कमी विक्रेत्यामधील स्पर्धा, कॉम्पिटिशन अमॉंग फ्यू सेलर, असे विल्यम पिल्नर या अर्थशास्त्रज्ञानं या बाजारपेठेची व्याख्या आपल्याला केल्याचं दिसतं. अल्पाधिकाराच्या सिद्धांताची सर्वप्रथम मांडणी जर आपण बघितलं, द्व्याधिकाराच्या स्वरूपामध्ये 1838 मध्ये फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ कुर्नोट यांनी केलेली आहे. परंतु 1880 पर्यंत या बाजारपेठेकडे, या सिद्धांताकडे अर्थशास्त्रज्ञांचं जवळजवळ दुर्लक्ष झालं. आणि मग 1897 मध्ये एन टी बेकॉन असतील किंवा इतर अर्थशास्त्रज्ञ, पण एन टी बेकॉन यांनी इंग्रजीत भाषांतर केलं. तरी 1930 पर्यंत विशेष संशोधन या बाजारपेठेवर झालं नाही. आणि नंतर चेंबरलिन आणि श्रीमती जॉर्ज रॉबिन्सन यांनी या बाजारपेठेत चालना दिली, या विचारात चालना दिली, आणि मग वेगळ्या रीतीनं या बाजारपेठेचं विवेचन करण्यास सुरुवात झाली. जॉर्ज स्टिग्लर असं म्हणतात की अल्प विक्रेताधिकार बाजारपेठ म्हणजे अशी परिस्थिती की ज्यात एखादी उद्योग संस्था आपली बाजार नीती, आपली मार्केट पॉलिसी प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्यक्ष व्यवहारानुसार ठरवते. याचाच अर्थ एका उद्योग संस्थेनं ला जो निर्णय घ्यायचा आहे, जी पॉलिसी एका उद्योग संस्थेला ठरवायची, ती दुसऱ्या उद्योग संस्थेच्या निर्णयावर अवलंबून असते. म्हणजेच अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये काही थोड्या व्यक्ती किंवा संस्था ह्या उत्पादनाची विक्री करतात, या मुद्द्यावर आपण पोहोचतो. आणि दुसरा भाग हेमन असं म्हणतात की त्यांचं जे उत्पादन आहे विक्री करण्याचं, ते एकजिन्सी आहे किंवा परस्पर पर्यायी स्वरूपाचं. देअर इज होमोजिनियस गुड्स और अल्सो डिफरेन्शिएशन गुड्स इन ऑलिगोपॉली मार्केट. म्हणजेच आपल्याला असं दिसतं की या बाजारपेठेमध्ये जी विक्रेत्यांची संख्या आहे ती कशी आहे, कमी आहे, अल्प आहे.
आणि या बाजारपेठेमध्ये काही विक्रेते हे परस्परामध्ये काय करत असतात, स्पर्धा करत असतात असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून या बाजारपेठेमध्ये उत्पादन करणाऱ्या थोड्या उद्योग संस्थेमध्ये स्पर्धा चालू असते आणि म्हणून थोड्या उद्योग संस्थांची, थोड्या विक्रेत्यांची मक्तेदारी असंही आपल्याला या ठिकाणी म्हणतात. विशेषतः इंग्लंड, अमेरिका आणि भारत या देशामध्ये ही बाजारपेठ आपल्याला दिसून येते. यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, सिमेंट इंडस्ट्री असेल, ॲल्युमिनियम मध्ये त्यामध्ये उपयोग आपण उल्लेख आपण स्टीलचा करूया, आणि किंवा कोल्ड्रिंक्स इंडस्ट्री असेल किंवा टेलिकॉम सेक्टरमध्ये ही जे मोबाईल कंपन्या आहेत ही आहेत. तर या सगळ्या बाजारपेठेमध्ये, या उदाहरणांमध्ये विक्रेत्यांची किंवा उत्पादक संस्थांची संख्या जर आपण बघितली तर ती आपल्याला किती दिसते, खूप कमी दिसते. म्हणजेच 10 ते 12, मिनिमम मोर दॅन 2 आणि मिनिमम लेस दॅन 11-12 असं आपल्याला दिसून येतं. तुम्ही कुठल्या घ्या, सिमेंटच्या कंपन्या घ्या, ऑटोमोबाईल सेक्टर घ्या. ऑटोमोबाईलमध्ये फोर आपण घेतलं तर तुम्हाला मारुती, हुंदाई, टाटा, किया. खरं तर 1991च्या अगोदर मारुतीचाच हिस्सा 90% होता, परंतु अलीकडच्या काळात नवीन आर्थिक धोरणानंतर या कंपन्या वाढल्या. तरी सुद्धा 10 ते 12च्या आत आपल्याला ही संख्या दिसते. कोल्ड्रिंक्स घ्या, कोको कोला असेल, पेप्सी असेल, लिम्का असेल, थम्सअप असेल, स्प्राईट असेल, एक दाट नावं तुमच्यासमोर येतील. टू व्हीलरमधल्या कंपन्या घ्या, त्यामध्ये तशी स्थिती पण दिसते. सिमेंट इंडस्ट्री घ्या, त्यामध्ये तसं दिसतं. स्टीलमध्ये बघा, सेल आहे, जिंदाल स्टील आहे, टाटा स्टील आहे, अशी काही नावं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आपण जेव्हा अल्पाधिकाराचे प्रकार बघतो, टाईप्स ऑफ ऑलिगोपॉली आपण त्याला म्हणतो, तर वेगवेगळ्या आधारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे की किंमत आणि उत्पादन कसं ठरवायचं याच्यानुसार या वर्गीकरणाचा उपयोग आपल्याला होतो. यामध्ये परफेक्ट अँड इम्परफेक्ट ऑलिगोपॉली किंवा त्याला प्युअर ऑलिगोपॉली और डिफरेन्शिएटेड ऑलिगोपॉली असं म्हटलं जातं. ज्या बाजारपेठेमध्ये वस्तू एकजिन्सी आहे ती प्युअर और परफेक्ट ऑलिगोपॉली आपण म्हणूया. ज्या बाजारपेठेमध्ये वस्तुभेद केला जातो, डिफरेन्शिएटेड गुड्स आहेत, तिथे आपण इम्परफेक्ट ऑलिगोपॉली असं पण त्याला म्हणू शकतो किंवा डिफरेन्शिएटेड ऑलिगोपॉली असं म्हणू शकतो. नंतर ओपन ऑलिगोपॉली आणि क्लोज ऑलिगोपॉली. ओपन ऑलिगोपॉली म्हणजे फर्मला एंट्री करता येते या उद्योगामध्ये सहजपणे, फ्री एंट्री आहे. आणि जर क्लोज ऑलिगोपॉली असेल तर ही एंट्री करता येत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर आपल्याला काय दिसतं की आंशिक व पूर्ण अल्पाधिकार. आंशिक अल्पाधिकार म्हणजे एक उद्योग संस्था किंमत निश्चिती करेल, इतर उद्योग संस्था त्या किमतीचं काय करेल, अनुकरण करेल असं आपल्याला दिसतं. परंतु म्हणजे किंमत नेतृत्व आपल्याला दिसून येतं. म्हणजेच पूर्ण अल्पाधिकारामध्ये प्रत्येक उद्योग संस्था ही काय करते, किंमत उत्पादन निर्णय स्वतंत्रपणे घेते. हे पूर्ण अल्पाधिकारामध्ये. आंशिकमध्ये एक उद्योग संस्था किंमत निश्चित करेल आणि दुसरी उद्योग संस्था किमतीचं अनुकरण करेल. पण पूर्ण अल्पाधिकारामध्ये मात्र स्वतंत्रपणे हा निर्णय घेतला जातो, म्हणजेच किंमत नेतृत्व नसतं असं आपल्याला दिसून येतं. संगनमत व असंगनमत, कोलिजिव्ह ऑलिगोपॉली आणि नॉन कोलिजिव्ह ऑलिगोपॉली. आता संगनमत असणं म्हणजे काय, तर सर्व उत्पादक एकत्र येऊन किंमत आणि उत्पादन निश्चित करतात, त्याचं प्रमाण निश्चित करतात. आणि याउलट असंगनमत अल्पाधिकारामध्ये मात्र संगनमत नसतं. प्रत्येक विक्रेता स्वतःच्या इच्छेनुसार उत्पादन करेल, किंमत ठरवेल आणि त्यानुसार तो स्वतःच्या इच्छेनुसार किंमत आकारेल. म्हणजेच थोडक्यात काय, कोलिजिव्ह आणि नॉन कोलिजिव्ह. कोलिजिव्ह मध्ये म्हणजे संगनमत, नॉन कोलिजिव्ह मध्ये असंगनमत, त्यामध्ये कार्टेल वगैरे आपण बघू शकतो. नंतर सिंडिकेट ऑलिगोपॉली आणि ऑर्गनाइज ऑलिगोपॉली, संयुक्त आणि संघटित. म्हणजे एकाच मध्यवर्ती उद्योग संस्थेमार्फत जेव्हा विक्री केली जाईल त्याला आपण संयुक्त म्हणूया. आणि त्यामुळे काही ज्या उद्योग संस्था याचंच किमतीवर नियंत्रण राहतं. मात्र संघटित जो अल्पाधिकार आहे याच्यामध्ये अल्प विक्रेत्यामध्ये किंमत, उत्पादन, बाजारपेठ इत्यादी विषयी एक प्रकारचा करार झालेला असतो आणि आपापसामध्ये वाटणी केली जाते. हे 5 प्रकार आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवता येतात. नंतर पुढे बघतो आपण की या बाजारपेठेची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑलिगोपॉली. आता वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगळ्या दृष्टिकोनातून या बाजारपेठेचं स्पष्टीकरण केलेलं आहे, त्यामुळे असं कुठलंही प्रतिमान आपल्याला सांगता येत नाही या बाजारपेठेचं. पण मूल्यांच्या दृष्टीने जी काही वैशिष्ट्ये आहेत ती सगळीच महत्त्वाची आहे. पण त्यातील जी काही महत्त्वाची अधिक ती आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्य विक्रेते, फ्यू सेलर्स, की ज्या बेसवर या मार्केटचं वर्णन केलं जातं
त्याच्या नावामध्येच अल्प विक्राधिकार असं नाव आहे. तर विक्रेते अल्पसंख्य आणि दोन प्रकारे वस्तू या ठिकाणी आढळून येतात. एकतर होमोजिनियस गुड्स सुद्धा असतात, डिफरन्शिएटेड गुड्स पण सुद्धा असतात. आता किती विक्रेते असतात ते सांगता येत नाही, पण मोर दॅन 2 असतात. इथे 3 झालेला आहे, पण 2 विक्रेते असतील तर तो द्विअधिकार असतो, म्हणून आपण इथे 3 करून घेऊया. 2 पेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त 8 ते 10, 12 यापेक्षा जास्त विक्रेते याच्यामध्ये नसतात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला जर बघितलं आपण तर हे पहिलं वैशिष्ट्य फ्यू सेलर्स आपल्या लक्षात येतं. दुसरं वैशिष्ट्य आहे की इंटरडिपेंडन्स. इंटरडिपेंडन्स म्हणजे काय की परस्परावलंबित्व. अल्पाधिकारातील विक्रेते एकमेकावर अवलंबून असतात. इंटरडिपेंडन्स, परस्परावर अवलंबून असतात. म्हणजेच काय, एका उद्योग संस्थेने जो निर्णय घेतला या निर्णयाचा दुसऱ्या उद्योग संस्थेवर परिणाम होतो. कारण उद्योग संस्था किंवा विक्रेत्यांची संख्या अल्प आहे. जर मारुती सुझुकीनं एखाद्या मॉडेल उत्पादित करण्याचा ठरवला, निर्णय घेतला, तर त्याचा परिणाम हुंदाईच्या नफ्यावर होईल. हुंदाईला सुद्धा तसं मॉडेल विकसित करावं लागेल आणि स्पर्धा करावी लागेल. म्हणून परस्परावलंबित्व आहे. एका उद्योग संस्थेने ठरवलेली स्ट्रॅटेजी, घेतलेला निर्णय हा दुसऱ्या उद्योग संस्थेच्या निर्णयावर किंवा त्याच्या उत्पादनावर परिणाम करतो. परस्पर संगनमत आहे. किंमत स्पर्धेमुळे किंमत कमी होऊन सर्व उत्पादकाचे नुकसान होईल आणि म्हणून हे नुकसान टाळण्याचा मार्ग म्हणजे परस्पर संगनमत करणे. म्हणजेच काय की किमतीमुळे प्रत्येकजण किंमत कमी करत जाईल, उत्पादकांचं नुकसान होईल आणि हे नुकसान होऊ नये म्हणून संगनमत केलं जातं. मग यामध्ये उत्पादक उत्पादन, विक्री, किंमत यासंबंधी करार करतात आणि आपापसातील स्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याला टॅन्सिट जेंटल ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. सज्जनांचा करार असं हे संबोधतात. त्याला प्राइस रिजिडिटी आहे एक वैशिष्ट्य आपलं चौथं. किमतीमधली परिदृढता, किंमत एकच असणं, किंमत न बदलणं, त्याला प्राइस रिजिडिटी इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर मराठीमध्ये अर्थशास्त्रामध्ये किंमत परिदृढता हा शब्द आहे. ताठ किंमत आपण त्याला म्हणतो. ही किंमत म्हणजे मागणी पुरवठ्यानुसार न बदलणारी किंमत. कारण सर्व उत्पादक काय करतात, किंमत एकच ठेवण्याचा प्रयत्न करतात. किंमत ताठ ठेवण्याचं कारण काय आहे, तर किंमत युद्ध जर सुरू झालं तर ही भीती प्रत्येक उत्पादकाला आहे आणि त्यामुळे किंमत ही स्थिर ठेवली जाते आणि ती फक्त किंमत उत्पादकाच्याच फायद्याची असली पाहिजे. अतिउच्च जर किंमत ठेवली तर ग्राहकाचं नुकसान करण्यासारखं आहे. हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला जातो. म्हणून आपण बघतो की या बाजारपेठेमध्ये किंमत परिदृढता हे वैशिष्ट्य आढळतं. किमतीमध्ये स्पर्धा केली जात नाही. नंतर जाहिरात आणि विक्री खर्च म्हणजेच काय की उपभोक्त्यास आपल्या वस्तूची माहिती करून देण्यासाठी जाहिरात करावीच लागते. आपली मागणी होण्यासाठी, त्याला मागणीस प्रवृत्त करण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही बघता की टीव्हीवरती ज्या काही जाहिराती आपण बघतो त्याच्यामध्ये या बाजारपेठेतल्या जाहिराती तुम्हाला दिसतील. सिमेंट असेल, ऑटोमोबाईल, टू व्हीलर असेल, कूलरच्या जाहिराती असतील, कोल्ड्रिंकच्या जाहिराती असतील, शीतपेय ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या जाहिराती आपल्याला दिसतात. कारण त्याचा उद्देश असतो की बाजारपेठेत आपला हिस्सा वाढावा आणि म्हणून या बाजारपेठेमध्ये हे केलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे की उद्योग संस्थांच्या प्रवेशास बंधन, बॅरियर्स टू एंट्री ऑफ फर्म्स. या बाजारपेठेचं असं बॅरियर्स काय असतं, तर या बाजारपेठेत ज्या वस्तू उत्पादित होतात त्या महागड्या वस्तू असतात, त्या उच्च किमतीच्या वस्तू असतात. टू व्हीलरची किंमत मिनिमम 80,000 1 लाखाच्या पुढे आपल्याला दिसते. फोर व्हीलरची किंमत 4 ते 5 लाखाच्या पुढे दिसते. तर या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी किंवा सिमेंट इंडस्ट्रीत एंट्री करण्यासाठी किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जाण्यासाठी इथं ह्यूज कॅपिटल लागतं, मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं, हाय टेक्नॉलॉजी लागते, मार्केट रिसर्च लागतं. या सगळ्या गोष्टीमुळे या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्था सहजासहजी प्रवेश करू शकत नाही आणि म्हणून आपण असं म्हणतो की इथे स्पर्धा आहे आणि म्हणून बाहेर पडू शकतात, पण आत यायला मात्र बंदी आहे असं आपल्याला दिसतं. भिन्न संस्थात्मक रचना आहे हे एक वैशिष्ट्य सांगते. एकसारखेपणा दिसत नाही. काही उद्योग संस्था आकारानं प्रचंड मोठ्या आहेत, काही लहान आहेत. काही एजन्सी उत्पादन करतात, काही वस्तू डिफरन्शिएटेड गुड्स उत्पादन करतात. म्हणजे वस्तुभेद हा केला जातो. नंतर गैरनफा हेतू. या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेचा उद्देश फक्त नफा मिळवणं नाही, तर उद्योग संस्थेचा विस्तार करणं, आपल्या उत्पादनाचा विस्तार करणं, काहीचा सेल्स मॅक्झिमाइज करणं, काहींना आपलं प्रेस्टिज वाढवणं, नावलौकिक संपादन करणं, काही आपल्या स्टाफला सॅटिस्फाईड करणं,
म्हणजे आनंद मिळवणं, ह्या सगळ्या उद्दिष्ट आपल्याला या बाजारपेठेत मिळतात. म्हणजे उद्योग संस्थेचं एक उद्दिष्ट सांगितलं गेलं की एव्हरी अँड ईच फर्म्स ऑर सेलर्स ट्रायज टू गेट फॉर मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. परंतु इथे सत्य नाही. या बाजारपेठेत वेगवेगळी उद्दिष्ट उद्योग संस्थेची ही आढळून येतात. नंतर कोणदार आणि टोकदार मागणी वक्र आहे. त्याला आपण विकुंचित मागणी वक्र म्हणतो मराठीमध्ये. किंकी डिमांड कर्व, त्याला विकुंचित मागणी वक्र असं मराठीत म्हटलं जातं. म्हणजेच काय, हा जो मागणी वक्र आहे हा सरळ वरून खाली येणारा किंवा खालून वर जाणारा नाही. तर हा वक्र आपण बघतो की तो वरून येताना तो लवचिक असतो आणि त्यानंतर खाली अलौचिक होतो. आणि त्यामुळे मागणी वक्राला मधामध्ये एक बाक प्राप्त होतो. आणि हा जो बाक आहे का प्राप्त होतो, तर या ठिकाणी किंमत कमी केल्याचं सर्वजण, किंमत वाढवण्यास सर्वजण अनुकरण करतात. पण किंमत कमी केली असता किंमत वाढवण्यासाठी त्याचं कोणी अनुकरण करत नाही, परंतु किंमत कमी केली की मात्र सर्वजण त्याचं अनुकरण करतात. आणि वरच्या भागामध्ये हा वक्र लवचिक स्वरूपाचा असतो. तिथे किंमत वाढवली जाते तिथे, कारण किंमत वाढली की वस्तूची मागणी ही कमी होते, विक्री कमी होते. वरच्या भागात हा लवचिक आहे. खालच्या भागामध्ये आपण बघतो की जेव्हा किंमत कमी जातं सगळं अनुकरण केलं जातं, तेव्हा हा वक्र हा कमी लवचिक असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून हा जो मागणी वक्र आहे याला बाक प्राप्त होतो. कारण या बाजारपेठेमध्ये या प्रकारचा मागणी वक्र आढळून येतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मागणी वक्र हा एक अक्षाला समांतर असतो, ओरिजिनल असतो. मक्तेदारयुक्त स्पर्धा या बाजारपेठेमध्ये वरून खाली येणारा असतो. तर या बाजारपेठेमध्ये जे आहे आपण आता चर्चा करतोय ऑलिगोपॉलीमध्ये, या बाजारपेठेमध्ये मागणी वक्राला एक कडा, एक बिंदू, एक बाक प्राप्त झालेला असतो. कारण प्रत्येक उद्योग संस्थेचं किंमत आणि उत्पादन ही दुसऱ्या उद्योग संस्थेच्या याच्यावरती, प्रतिक्रियेवरती अवलंबून असते, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. नंतर आहे एकसारख्या आकाराची कमतरता, लॅक युनिफॉर्मिटी साईज. उद्योग संस्थेचा आकार हा एकसारखा नसतो. आणि हेच बाजारपेठेचं खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर वैशिष्ट्य आपल्याला दिसतं महत्त्वाचं. काही उद्योग संस्था छोट्या आहेत, तर काही उद्योग संस्था मोठ्या असतात. तर अल्प विक्रेताधिकारामध्ये उद्योग संस्थांच्या आकारामध्ये भिन्नता दिसून येते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. हे सर्वच उद्योग संस्था सारख्या नसतात. अनिश्चितता म्हणजे काय, एका उद्योग संस्थेचा विशिष्ट निर्णय किंवा तिने घेतली ठरवलेली पॉलिसी याला प्रतिस्पर्धी उद्योग संस्थेकडून कशा प्रकारचं उत्तर मिळेल हे अल्पाधिकारामध्ये सांगणं फारच कठीण आहे. कारण कोण उद्योग संस्था आणि कोणता विक्रेता कधी काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून यामध्ये क्रिया प्रतिक्रिया ह्या ज्या चालतात ह्या बुद्धिबळाप्रमाणे असतात, बुद्धिबळाप्रमाणाच्या खेळाप्रमाणे असतात. आणि अशा निश्चित परिस्थितीत जर मार्ग काढायचा असेल तर मग उद्योग संस्था वेगवेगळ्या उपायाचा अवलंब करतात. विविध वैशिष्ट्याच्या आधारावर आपल्याला या बाजारपेठेचं वेगळेपण, स्वतंत्र ओळख व अस्तित्व ही बाजारपेठ राखून असते. आणि विशेष म्हणजे ही बाजारपेठ आपल्याला आढळते, नाही का. इट इज फाउंड इन रिअल वर्ल्ड. आपण जर बघितलं तर आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मी जे उद्योगाचा उल्लेख केला हे उद्योग आपल्याला दिसतात. आणि इंग्लंड, अमेरिका आणि भारतामध्ये याचा विस्तार झाल्याचं आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, ही जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेचं वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर महत्त्वाची 2-3 वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवू शकता की या बाजारपेठामध्ये एक प्रकारचं इंटरडिपेंडन्स आहे, अनसर्टनिटी आहे, फ्यू सेलर्स आहेत, मागणी वक्राला बाक प्राप्त झालेला आहे, एकसारख्या वस्तू आणि वेगळ्या वस्तूंची विक्री केली जाते. आणि हा एक वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवा, आपण यामध्ये बघितलं नाही, कुठलीही उद्योग संस्था असते समतोल मात्र जेव्हा होतो, समतोल म्हणजे काय, किंमत आणि उत्पादन निश्चित होणं आणि नफा मिळतो, तोटा मिळतो, हे त्या अल्पकाळावर दीर्घकाळावर अवलंबून असेल आणि उद्योग संस्थेच्या खर्च वक्रावरती अवलंबून असेल. तर मला वाटतं आजच्या तासामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय ऑलिगोपॉली, टाइप्स ऑफ ऑलिगोपॉली, मार्केट डेफिनेशन्स अँड इट्स फ्युचर्स हे बघितलेलं आहे. तर मला वाटतं हे निश्चित तुम्ही बघाल की अल्पविकसित अधिकार बाजारपेठ ही वास्तविक जगामध्ये आढळून येणारी आजच्या स्थितीमध्ये ही बाजारपेठ आपल्याला दिसते. म्हणून आतापर्यंत आपण जी लेक्चर सिरीज बघितली याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, द्वियाधिकार आणि त्यानंतर अल्पविकसित अधिकार इत्यादी बाजारपेठांचं स्वरूप आणि जाणून घेतलेलं आहे. आणि त्या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थांची कार्य कसं चालतं हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया आणि नंतरचा जो भाग आहे, जे काही आपण लेक्चर्स घेणार आहोत, तो पुढच्या तासामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर तोपर्यंत आपण थांबू
चला सगळ्यांना बाय बाय. तर आपण या ठिकाणी